मित्रांनो हे बघा काम कसं किती रॅपिडली आणि एकदम खतरनाक पद्धतीने चालू आहे. एकाकडे ही हार्नेस नाही आहे. तर हा बघा, हा जो दिसतोय हा पूर्ण पट्टा आहे, हा कोल्हापूर जिल्ह्यामध्येच येतो. आणि हा रस्ता दिसतोय तुम्हाला, हा आहे तिलारी घाट. तर हा दिसतोय तो तिलारी घाट आहे. आता मी मुंबईवरून आलोय, कुठेच असा रूम भेटला म्हणजे अशी जागा भेटली नाही. पेट्रोल पंपच्या बाजूला पण बघायला भेटली नाही किंवा आजूबाजूला. आणि इथे मला ही बघायला भेटते. खूप भारी वाटलं, खूप मस्त वाटली जागा. सुप्रभात मित्रांनो, मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन मोटो ब्लॉगमध्ये. आणि आजची जी जर्नी आहे ती आहे आपल्या गावासाठी. तर मित्रांनो, आज मी निघालो आहे मुंबईहून आपल्या गावाला जायला, ते पण पुण्यामार्गे, सातारा मार्गे, कोल्हापूर मार्गे आणि त्याच्यानंतर गडिंग्लज, चंदगड मागे आपण खाली कोकणात उतरणार आहोत. तर मित्रांनो, हा जो प्रवास आहे, आजचा जो प्रवास आहे तो एकदम भन्नाट होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि आत्ता सकाळचे जर तुम्ही बघितलं असेल तर सकाळचे वाजलेले आहेत 4. हे बघा, 4 वाजलेत सकाळचे. आणि आत्ता आपण निघतोय आपल्या प्रवासासाठी आपल्या गावी जायला, कोकणात. आणि जो काही आपला एक्सपिरियन्स आहे विथ माय आय विल शेअर विथ यू. आणि ही आपली एक्सपल्स आहे. आणि असा माझा सेटअप झाला आहे. एक पाठीमागे बॅग घेतली, समोर टँक बॅग आहे. गाडी आपली रेडी आहे फुल जाण्यासाठी. चला तर मग आता वेळ न घालवता आपण पटकन निघू. आपल्याला पुन्हा फिलअप करायचं आहे फ्यूल, त्यानंतर आपण प्रवास आपला कंटिन्यू करू. चला भेटू आपण ह्या प्रवासात कंटिन्यू. तर 2 तासाच्या जर्नीनंतर आपण आता पुण्यामध्ये हजर झालो आहे. आणि पुण्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. पूर्ण धुकं होतं, थोडं पावसाळ वातावरण झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग खाली जी जमीन आहे ती भिजलेली दिसत होती. याच्यावरून पूर्ण अंदाज लावता येतो की रात्री पाऊस झाला आहे. खंडाळामध्ये पूर्ण जमीन जी आहे ती ओली दिसत होती. रस्ता थोडाफार ओला वाटत होता. तर मी जेव्हा थांबलो खंडाळा घाटामध्ये तेव्हा एक छान असं दृश्य घेतलं. तर हे बघा, एवढं भारी दृश्य होतं ना, हे एक नंबर. खूप छान दृश्य होतं बघा, दिसायला एकदम भारी. तर त्याच्यानंतर आपण निघालोय पुण्याच्या दिशेने आणि आपण आता पुण्यामध्ये हजर झालोय. सो पुण्यामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे मित्रांनो. ऐतिहासिक वारसा जो आहे तो या शहराला लाभलेला आहे, पुण्याला. वाह मंडळी, काय नजारा आहे बघा. आणि इकडे मस्त सूर्य येतोय, ढगांच्या मागे लपलाय बघा सूर्य. आणि नजारा बघा, इकडे मस्त तलाव आहे, लेक आहे. आणि हा हायवे, एक्सप्रेस वे, पुणे बेंगलोर हायवे. आणि ही सिटी किती भारी दिसते ना, किती मस्त दृश्य आहे बघा. सुंदर नजारा. हे बघा, हे सगळं ओलं दिसतंय, याचा अर्थ पाऊस पडून गेलाय. त्यामुळे वातावरण थोडं थंड आहे. आणि याचा आपल्याला थोडा बेनिफिट झाला आहे आपल्याला, कारण की गरमी नाही, अजून तरी गरमी नाही होत आहे. सो मंडळी, आपल्या समोर आता कात्रज बोगदा आहे. आणि हे बघा, हे जे आता दिसतंय ना थोडं तांबूस पिवळसं, इथे जेव्हा पाऊस चालू होईल ना तेव्हा एक खतरनाक सीन असेल. इथे सिनरी जबरदस्त असेल.
तर 1458 मीटरचा हा बोगदा आहे, म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटरचा. दीड किलोमीटरचा. तर अशा तऱ्हेने हा बोगदा संपला आहे आणि आपण पुणे सिटी क्रॉस करून पुण्याच्या बाहेर आलो आहे. बघा, जसं बोगद्यातून बाहेर आलो लगेच थंड हवा यायला लागली. काय करताय? आणि एक्सप्रेसवरती क्रूज करताना, राईड करताना एवढी मजा येते ना मित्रांनो, कारण की रस्त्यावरचे जे छोटे मोठे जे खड्डे आहेत ते सेन्सच होत नसतात एक्सप्रेसवरती. हे बघा, सेन्सच होत नसतात. आणि सस्पेन्शन तर एवढं भारी सस्पेन्शन आहे. आता बाईकला ऑलमोस्ट 5 इयर्स होत आलेत, म्हणजे 5 इयर्स झालेत, होत नाही 5 इयर्स झालेत, तरी पण सस्पेन्शन अजून एवढं मस्त काम करतोय ना, खूप छान. समोर बघा धुक्याचा पट्टा दिसतोय, त्या डोंगरात मध्ये धुकं दिसतंय, पण रस्त्यावर जरा पण आता धुकं नाहीये. पण हवा मात्र थंडगार लागते, एवढं मात्र खरं आहे. तर मंडळी, आजच्या प्रवासामधला हा आहे दुसरा घाट, जो आहे खंबाटकी. येस, खंबाटकी. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत खंबाटकी घाटामध्ये आणि खंडाळ्यानंतर हा दुसरा घाट आपल्याला लागला आहे, खंबाटकी घाट. सो या घाटामध्ये बरंच ट्रॅफिक पण असतं. आता सकाळचे 7:15 वाजलेत. सो ट्रॅफिक बघा, प्रत्येक वळणावर गाड्या भेटतात. एकदम स्लो जावं लागेल, ओव्हरटेक करणं म्हणजे डेंजर. गाड्या चालले बघा. वाह, काय डोंगर आहेत बघा. पावसाचा नजारा तर इथून खतरनाकच असतो, त्यात काय विषयच नाहीये. हे जेव्हा सगळं ग्रीन होईल तेव्हा बाप. तर मित्रांनो, खंबाटकी घाट पूर्ण करून आपण पुढे आलोय आणि समोरचा डोंगर बघा कसा मस्त दिसतोय. इकडून सूर्याची किरणं जी आहेत ती डायरेक्ट त्या डोंगरावरती पडतायत आणि त्यामुळे तो डोंगर बघा किती भारी दिसतोय, एकदम सोनेरी दिसतोय बघा. आणि या साईडला, डाव्या साईडला बघा पूर्ण पवनचक्क्या आहेत, पवनचक्क्या दिसत आहेत. वाह, तर वाजलेत 6:15, 6:30, 7:20 झालेत मित्रांनो. आपल्याला नाही पण गाडीला थांबण्याची गरज आहे. सो
इथे एक अर्धा तास थांबू, अर्धा पाऊण तास थांबू, नाश्ता करू मस्तपैकी आणि मग आपल्या पुन्हा वाटेला लागू. तर आता आपण पोहोचलोय साताऱ्यात. नाश्ताला थांबलोय राजेशाही म्हणून हॉटेल आहे, नाश्ता सेंटर. तिथे थांबलोय नाश्त्यासाठी. मिसळपाव ऑर्डर केला आहे. मिसळपाव खाऊ आपण. तर ही आपली बाईक आहे. तर हा हायवे आहे मित्रांनो. हायवेच्या बाजूलाच जस्ट बसलोय मी नाश्ता करायला आणि मिसळपाव आपण मागवला नाश्त्यासाठी. तर मस्त मिसळपाव खाऊ. मंडळी, आपला सुरेख असा नाश्ता झाला आहे, मिसळपाव. तर पुण्यात थांबणार होतो नाश्ता करण्यासाठी, पण मला शॉप ओपनच नाही दिसले. हॉटेल म्हणा किंवा मला ओपन नाही दिसले. त्यामुळे मग म्हटलं पुढे थांबू. बघता बघता सातारा आला आणि मग जसे 8 वाजले तसे मग शॉप ओपन व्हायला लागले आणि मग आता मी जिथे नाश्त्याला थांबलो. वातावरण बघा कसं झालं आहे समोर. वातावरण एकदम बेस्ट आहे, खतरनाक वाटतंय बघा. एकदम निळशार आकाश दिसतोय आणि त्यात ऊन पडल्यामुळे अजूनच निखार आलाय. एक नंबर. मित्रांनो, हे कराडमध्ये ट्रॅफिक लागले. अजून मी कराडमध्येच आहे. काय ट्रॅफिक आहे बघा. आणि ही लालपरे जवळजवळ मित्रांनो 15-20 मिनटं होत आलेत आता. ट्रॅफिकमध्येच आहे आणि आत्ताच कुठेतरी ट्रॅफिक क्लिअर झालंय. वा, थोडं बरं वाटतंय. थोडी हवा आली त्यामुळे बरं वाटतं. फ्लायओव्हर अजून पण संपत नाहीये. म्हणजे किती लांब फ्लायओव्हर आहे त्याचा विचार करा तुम्ही. किती किलोमीटरचा असेल हा फ्लायओव्हर. कंटिन्यू मला वाटतं जसं कराडमध्ये एंट्री होते तिथून ते पूर्ण कराड क्रॉस करेपर्यंत फ्लायओव्हर आहे. मंडळी, लाईन बघा कशी लागली. एकाच रस्त्यामध्ये 2 लाईन केल्यात. 2 जण बसल्यानंतर आपल्याला पाठीमागे डॅश प्लेट लावावीच लागेल. टॉप रॅक लावावंच लागेल तरच आपण पाठीमागे सामान ठेवू शकतो. अदरवाईज पाठीमागचं जे आहे सामान ठेवणं फार अवघड होईल. कारण की पाठीमागे बसायलाच जागा नाही तर सामान कुठून ठेवणार. ओ NWKRTC, एक तो आगे जाओ नहीं तो पीछे रहो. जाओ जाओ जाओ. NWKRTC.
अरे यार, या रस्त्यांमुळे एवढं ट्रॅफिक लागलंय. समोर नजारा बघा, सकाळी कसं वातावरण होतं आणि आता कसं वातावरण झालंय. आपण ऑलमोस्ट कोल्हापूरच्या जवळ पोहोचलोय. तर बघा कसे पांढरे शुभ्र ढग आलेत आणि निळशार आकाश झालंय. एक नंबर. आणि हा रस्ता बघा, टोटली फ्रेश रोड आहे, टोटली नवीन रस्ता. काम चालू आहे रस्त्याचं, एकदम नवीन रस्ता. अजून याच्यावर लेन पण नाही मारल्यात. मित्रांनो हे बघा काम कसं किती रॅपिडली आणि एकदम खतरनाक पद्धतीने चालू आहे. एकाकडे ही हार्नेस नाही आहे, काम करतायत. पण पिलर बघा कसे उभे केलेत. दिसायला तर खूप छान दिसतंय. जेव्हा ब्रिज तयार होईल तेव्हा एवढं खतरनाक वाटेल. मस्त. हा होता जुना रस्ता, म्हणजे आधीचा हायवे. हा आहे जुना रस्ता आणि हा आहे नवीन रस्ता. सो खतरनाक इंजिनिअरिंग, बाप जबरदस्त. हे बघा अजून रस्ता पोखरण्याचं काम चालू आहे इथे. इथून रस्ता पकडून तो स्ट्रेट सरळ हा जो हायवे आहे तो सरळ जाईल. संकेश्वर डाव्या साईडला आणि गोवा उजव्या साईडला. सो आपल्याला गोव्याच्या रस्त्याने जायचं आहे. सो इथून आपल्याला उजव्या साईडला वळायला लागेल. कोणी नाही तसं आपण पटकन वळून घेऊ. हे बघा हा होता आधीचा हायवे, आता हा नवीन काढला. आता परत तो पण झाला आणि त्याच्यानंतर तो पण होतोय. आता आपण ऑलमोस्ट गोव्याच्या साईडला आलोय. यस. तर हा आहे गोवा वेस्ट आणि आत्ता आपण लागलो गोव्याच्या रूटला, जो की गडिंग्लजला जातो. तर गडिंग्लजवरून तुम्ही आजरा करत तसंच पुढे आंबोली करून सावंतवाडी जाऊ शकता. आपण थोडं पेट्रोल टाकू. पेट्रोल एकदम इमिजिएट पेट्रोल टाकू आपण. आता झाले 370 किलोमीटर्स. ओके. मित्रांनो मी जरा थांबलोय रेस्ट करण्यासाठी पेट्रोल पंपवर. भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे. तुम्ही गोवा वेस्टला जेव्हा टर्न घेता गोव्याला जाण्यासाठी, तर तिकडून टर्न घेतल्या सडनली एक लेफ्ट साईडला पेट्रोल पंप लागतो, भारत पेट्रोल पंप म्हणजे भारत पेट्रोलियमचा. सो तिथे बघा, तिथे रेस्ट करण्यासाठी एक प्रॉपर जागा बनवली आहे त्यांनी रेस्ट करण्यासाठी. तर मी तुम्हाला ती जागा दाखवतो. आणि तर हा आहे तो पेट्रोल पंप. हा जो रस्ता आहे समोरूनची आता टू व्हीलर गेली तर तो रस्ता आहे तो खाली इकडे गडिंग्लजला जातो. आणि हा पेट्रोल पंप आहे तो इथून एंट्रन्स आहे. इथून एंट्रन्स हा रस्ता इकडे. तर ही जागा बघा बसण्यासाठी त्यांनी केले. प्रॉपर रेस्ट रूम बनवलं आहे आणि बाजूने मस्त गार्डन बनवलं आहे बघा. हा जो पाळणा आहे तो फक्त चिल्ड्रन्ससाठी आहे. तिथे लिहिले ओनली फॉर चिल्ड्रन्स. आणि हे असे सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. तर खूप छान कन्सेप्ट आहे. हे लॉन बघा, हे बघा आणि किती क्लीन आणि नीट आहे बघा. हे बघा तुम्हाला मी इथून दाखवतो. हे बघा इथे बघितलं तर फुलाची झाडं वगैरे, फुलं वगैरे लावलेली आहेत. आणि बघा रेस्ट पॉईंट फॉर फॅमिली.
किती मस्त बनवलं आहे. तुम्ही आरामात इथे बसू शकता. रात्री जर तुम्ही राईड तर तुम्ही प्रॉपर इथे रेस्ट करण्यासाठी थांबू शकता. तर किती भारी आहे ना हा पॉईंट. तर असेच जर पॉईंट प्रत्येक पेट्रोल पंपवर मी म्हणत नाही, पण एक 50-1 किलोमीटरच्या जर नंतर जर असतील असे पॉईंट, रेस्ट पॉईंट 50 किंवा 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये, तर जे रायडर आहेत किंवा जे 4 व्हीलर वगैरे चालवतात, लॉंग रूटचे जे प्रवासी आहेत, ड्रायव्हर आहेत, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट जागा होईल. जेणेकरून रात्री रेस्ट करण्यासाठी म्हणा किंवा दिवसा रेस्ट करण्यासाठी खूप भारी जागा होईल. तर मला असं वाटतं की असेच जे रेस्ट रूम आहेत हे प्रत्येक 50-100 किलोमीटरच्या अंतरावरती असले पाहिजे. आता मी मुंबईवरून आलो आहे, कुठेच असा रूम भेटला म्हणजे अशी जागा भेटली नाही, पेट्रोल पंपच्या बाजूला पण बघायला भेटली नाही किंवा आजूबाजूला, आणि इथे मला ही बघायला भेटते. खूप भारी वाटलं, खूप मस्त वाटली जागा. इथे बसून पण खूप भारी वाटलं. तर इथे 10 मिनटं बसतो आणि मग आपला पुढचा प्रवास जो आहे तो आपण चालू करू. चला. तर आपण पुन्हा महाराष्ट्रामध्ये एंटर केलं आहे आणि आता आपण आहोत गडिंग्लज नगर परिषदमध्ये. तर आपण गडिंग्लजला पोचलो आहे. हे बघा, खूप मस्त राहणी आहे, खूप छान आहे गडिंग्लज. शांत आणि सुटसुटीत ही आहे गडिंग्लज बाजारपेठ. हे बघा, खूप छान आहे. मार्केट तर आहे, छोटं मोठं मार्केट लागलेलं आहे. जास्त बाजार तर आज नाही आहे, कारण बाजार असेल तर हा रस्ता खूप भरलेला असतो, भरगच एकदम. आणि या साईडला बसस्टँड आहे बघा, गडिंग्लज बसस्टँड. ही जी लालपरी बाहेर निघाली ती बसस्टँडमधून निघाली. इथे कसं लिहिलं आहे, माझं गडिंग्लज, माझा अभिमान. आणि समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही उजव्या साईडने मित्रांनो इकडून गेलात तर तुम्ही आंबोली साईडला जाल, आणि इकडे डाव्या साईडनं आपण चाललो आहे ते चंदगड मार्गे तिलारी घाट. आपण आता चंदगडच्या रस्त्यावरती आहे. सरळ गेला आहे तो आंबोलीला गेला आहे मित्रांनो रस्ता, आणि डाव्या साईडला आपल्याला चंदगड साईडला वळायचं आहे. हे बघा, हा इकडे चंदगडला रस्ता गेला आहे आणि तो तिकडे गेला आहे तो डाव्या साईडला. तिलारीनगर 20 किलोमीटर आहे इथून. तर हे बघा मित्रांनो, हे आहे तिलारी नगरचा हिल स्टेशन. किती मस्त आहे ना, खूप छान. हा आहे तिलारी नगर एरिया, तिलारी नगरचा हिल स्टेशन कोदाळीच्या पुढचा. आणि इथून आहे जो आपला घाट चालू होणार आहे, तो इथून घाट चालू होतो. तत्पूर्वी मी तुम्हाला इथून थोडासा नजारा दाखवू इच्छितो. हे बघा, इथून घाट चालू होतो आहे. सो बिफोर दॅट आय विल शो यू द हिल स्टेशन ऑफ तिलारी नगर, तिलारी घाट. गाडी जास्त पुढे नको न्यायला, इथेच लावतो. तर हा बघा, हा जो दिसतोय हा पूर्ण पट्टा आहे, हा कोल्हापूर जिल्ह्यामध्येच येतो. आणि हा रस्ता दिसतोय तुम्हाला, हा आहे तिलारी घाट. तर हा दिसतोय तो तिलारी घाट आहे. आणि ह्या घाटाच्या खालून तिथून सिंधुदुर्ग जिल्हा, आणि ह्या घाटाच्या खालून म्हणजे हा घाट जिथे संपतो तिथून विजगर या ठिकाणावरून पुढे आपला सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो. तर ते मध्ये दिसत आहेत पांढरे ते गाव आहे विजगर म्हणून. आणि तसंच जर तुम्ही पुढे बघितलं, पुढे थोडं पाणी दिसतंय तर तिकडे डॅम आहे. आणि ही जी नदी आहे, ही नदी अशी सरळ जाते आणि त्या डॅमला मिळते.
सो हा आहे आपला सह्याद्रीचा प्रदेश, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आणि ही आपली आहे ॲडव्हेंचर. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये चढण्यासाठी आणि डोंगर सर करण्यासाठी आपल्याकडे आहे ती ॲडव्हेंचर एक्सपल्स 200. आत्ता आपला तिलारी घाट चालू होतो आहे आणि हा तिलारी घाट चालू झालेला आहे मित्रांनो. तर माझ्या मागे क्लायमेट बघा, किती खतरनाक क्लायमेट चालू आहे. ढग पण दिसत आहेत. वाव. तर आपल्याकडे ऑफकोर्स ॲडव्हेंचर बाईक असल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे. सो आपण हा घाट एकदम सुखरूपपणे आणि सुरळीत पार पाडू. पहिले 3-4 वळण जे आहेत ते खूपच डेंजर आहेत आणि त्याच्यानंतर थोडंफार थोडंफार बऱ्यापैकी सोपी वळणं आहेत. नाहीतर पूर्ण वळणं जी आहेत ती पूर्ण डेंजर आहेत. हे बघा इथे लिहिलं गाडी धीरे चलाए, स्पीड 20 लिमिट. स्पीड लिमिट 20 दिलं आहे. पण आपल्याकडे ब्रेकिंग सिस्टम चांगली असल्या आहेच, ऑफकोर्स आहेच. सो आपण कंट्रोल करू शकतो बाईक आणि आपण 30-40-50च्या स्पीडमध्ये जाऊ शकतो. मित्रांनो हा दुसरा टेम्पो भेटला आहे आपल्याला. तर अशा प्रकारे अचानक वाहनं येतात, त्यामुळे थोडं सावकाश गाडी चालवा. उगाच आपली घाई करू नका. खूप नागमोडी वळणं आहेत. त्या मंडळी या चढावामध्ये गाडी जी आहे ती बंद पडली त्यांची आणि त्यांना बघण्यासाठी ते दोघंजणं थांबले. तर त्या बिचाऱ्यांची गाडी पुढेच जात नाही आहे. सो मला असं वाटतं तो क्लच प्लेटचाच इश्यू असेल, कारण की गाडी पिकअप फुल क्लच थ्रोटल दिला, फुल क्लच सोडला तरी गाडी पिकअप नाही घेत आहे. सो क्लच प्लेटचाच इश्यू वाटतोय मला. मग आता त्याने काय केलं की गाडी जी आहे ती चालू केली आणि फुल थ्रोटल देत गाडी त्याने अशी खाली उतरून ढकलत एक्सिलेटर देत पुढे वर घेऊन जातोय तो. आता म्हणजे चाललाय तो. तर आता कधी पोचेल आय डोंट नो. तर वन थिंग इज लर्न टुडे की खराब गाडी अशा रस्त्याला चुकूनही न्यायची नाही. खराब म्हणण्यापेक्षा जी गाडी तुम्ही रेग्युलर यूज करता त्याच गाडीने तुम्ही प्रवास करा. कधीतरी आपण यूज करतो ती गाडी यूज करू नका. कधीतरी आपण चालवायला बाहेर काढतो, तर असं करू नका. रेग्युलर गाडी तुमच्या हातामध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचे छडाने छडा आणि सर्व काही माहिती असेल. इथं बघा द मंकी बॉस माकडं बसलेली इथे पण आहेत. तर ओके, तर हा व्हिडिओ भरपूर मोठा होईल असं मला वाटतंय, कारण की जेवढं एक्सप्लोअर करायचं तेवढं कमीच वाटतंय, कमीच दिसतंय. एक्सप्लोअर करतोय तेवढं कमीच. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळी आता घरी जाण्याची वेळ आली, घरी पोचण्याची वेळ आली. तर मी हा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवतो आहे. तर आपण असंच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन मोटो ब्लॉगमध्ये भेटू. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट कराच. त्याबरोबर पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आता तुमची रजा घेतो. तर हा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला हे नक्की सांगा. चला तर मग भेटू आपण एका नवीन उमेदीमध्ये, एका नवीन जोशामध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, सी यू लेटर. चला तर मग
पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.